दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची अर्थव्यवस्था ही अमेरिका केंद्री राहिली आहे. मधल्या शीतयुद्धाच्या काळात जरी जग दोन गटांमध्ये विभागलं गेलं असलं तरी जगावर वरचष्मा राहिलाय तो डॉलरचा, अमेरिकी अर्थव्यवस्थेचा. मात्र 70-80 वर्षापासून सुरू असलेल्या या वर्ल्ड ऑर्डरला धोका निर्माण झाला होता. हा धोका अमेरिकेच्या कुठल्या शत्रू राष्ट्राकडून नव्हता, तर खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या आततायी धोरणांमुळेच निर्माण झाला होता. मात्र डोनाल्ड ट्रम्पचा मनमानी कारभार बेकायदा ठरवत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने टेरिफशाही बेकायदा ठरवली आहे. या टेरिफशाहीचा जगावर काय परिणाम होत होता? ही टेरिफशाही रद्द करताना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकन घटनेतील कोणत्या तरतुदींचा आधार घेतलाय आणि टेरिफ रद्द झाल्याचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवर कसा होणार आहे, आणि हा निर्णय म्हणजे अमेरिकन व्यवस्थेने हुकुमशाहीला दिलेला नकार कसा आहे, हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शनाया. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनताच जगातील वेगवेगळ्या देशांवर टेरिफ लावण्याचा सपाटाच लावलाय. ट्रम्प यांच्या या माऱ्यातनं अमेरिकेचे मित्र देश देखील सुटले नाहीत. जगातील 100 पेक्षा जास्त देशांवर वेगवेगळ्या प्रमाणात आयात शुल्क म्हणजे टेरिफ लागू करून ट्रम्पनी या देशांना वेठीस धरलंय. या देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडण्याची भीती निर्माण झाली आणि यामुळेच या देशांमधले शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. भारतातील शेअर बाजार देखील ट्रम्प यांच्या या धोरणामुळेच अनेकदा कोसळली आहे. जगाचीच अर्थव्यवस्था अस्थिर बनली आहे, कारण अमेरिका हे जगाचं ग्रोथ इंजिन आहे. मुक्त बाजारपेठ हा अमेरिकेच्या अर्थकारणाचा पाया आहे. या पायावरच ट्रम्पने अमेरिकेची उदारमतवादी लोकशाही उभी केली आहे. जगातील इतर देश अमेरिकेच्या याच यशस्वी मॉडेलला फॉलो करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र ट्रम्प यांच्या धोरणामुळेच ही वैश्विक घडीच बिघडण्याचा धोका निर्माण झालाय. आपल्या या एककल्ली धोरणाचं समर्थन करताना ट्रम्प यांनी आपलं हे धोरण म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन या मोहिमेचा भाग असल्याचं म्हटलं होतं. अमेरिकेचं हित आपल्यापरी सर्वोच्च असून आधीच्या उदारमतवादी धोरणांमुळेच अमेरिकेचं नुकसान होत असल्याचा ट्रम्प यांचा दावा होता. अमेरिकेत इतर देशांच्या मालावर नगण्य आयात शुल्क आकारण्यात येत होतं. या उलट अमेरिकन मालावर तेच देश मोठं आयात शुल्क आकारून अमेरिकन मालाला बाजारपेठेत येण्यापासून रोखत होते, असा ट्रम्प यांचा दावा होता. आपल्याला जगाची नाही तर फक्त अमेरिकेची फिकीर आहे, असा ट्रम्प यांचा तोरा होता. वरवर पाहता ट्रम्प यांचं हे धोरण अमेरिकेच्या हिताचं आहे असं वाटण्याची शक्यता होती. पण जगाची अर्थव्यवस्था ज्या अमेरिकेवर अवलंबून आहे त्या अमेरिकेवर जगातील उलथापालथीचा परिणाम झाल्याशिवाय राहिला नसता. हे ओळखूनच अमेरिकेतच ट्रम्प यांच्या धोरणाला विरोध सुरू झाला होता. अमेरिकेतील अनेक लहान मोठे उद्योजक या निर्णयाच्या विरोधात उभे टाकलेत. या धोरणांमुळेच अमेरिकेचाच तोटा होत असल्याचा त्यांचा आरोप होता. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा विरोधक असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाने देखील या धोरणाला कडाडून विरोध केला होता. मात्र हा विरोध फक्त बोलण्यापुरता नव्हता, तर ट्रम्प यांच्या निर्णयाच्या विरोधात तिथल्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. ट्रम्प यांनी टेरिफ लागू करताना अमेरिकेच्या काँग्रेसची म्हणजे तिथल्या संसदेची परवानगी घेतली नव्हती. तर ट्रम्प यांनी 1977 साली अस्तित्वात असलेल्या इंटरनॅशनल इमर्जन्सी पॉवरचा आधार घेतला होता. अमेरिकेत 1977 साली अस्तित्वात आलेला हा कायदा त्यावेळी शिगेला पोहोचलेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर आणण्यात आला होता. मात्र युद्ध काळात देखील तो लागू करण्याचे अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे देण्यात आले नव्हते. हा कायदा अंमलात आणण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची अनुमती अनिवार्य करण्यात आली होती. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर अमेरिकेने व्हिएतनाम, इराण आणि अफगाणिस्तान या देशांविरुद्ध युद्ध केलं, तरी देखील हा कायदा लागू करण्यात आला नव्हता. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मनमानीपणासाठी या कायद्याचा पळवाटेसारखा उपयोग केला आणि याच मुद्द्यावर अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. विशेष म्हणजे अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात यावेळी डोनाल्ड ट्रम्प ज्या रिपब्लिकन पक्षाचे आहेत त्या रिपब्लिकन पक्षाने नियुक्त केलेल्या न्यायाधीशांची संख्या अधिक आहे. असं असताना देखील डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात देखील न्यायाधीशांनी 6-3 अशा बहुमताने रद्द केलाय. म्हणजेच काय, ट्रम्प यांच्या मागे त्यांचा रिपब्लिकन पक्ष देखील पूर्णपणे उभा राहिला नाही. हा निर्णय देताना अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन केलंय. अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन बी रॉबर्ट ज्युनियर यांनी असं म्हटलंय की 1977च्या कायद्याचा इतिहास, संदर्भ आणि कक्षा लक्षात घेता हा कायदा लागू करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची परवानगी आवश्यक आहे. ट्रम्प कोणत्याही देशावर दंडात्मक टेरिफ लागू करू शकत नाहीत असं न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयात म्हटलं आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे खुद्द अमेरिकेसह जगभरातनं स्वागत होते. जगभरातील शेअर बाजारांमध्ये उसळी पाहायला मिळते.
ट्रम्प यांनी भारतावर 50% टेरिफ लागू करण्याची धमकी दिली होती. त्या धमकीचा उपयोग करून ट्रम्प भारतावर ट्रेड डील करण्यासाठी दबाव आणत होते. अखेर भारतीय मालावर अमेरिकेत 18% आयात शुल्क लागू होईल आणि त्या बदल्यात भारत अमेरिकेचा 500 बिलियन माल पुढील 5 वर्षासाठी आयात करेल, यावर समझोता झालाय. हा अंतरिम समझोता होता आणि या आधारेच भारत आणि अमेरिकेतील ट्रेड डीलचा मसुदा ठरणार होता. मात्र ही ट्रेड डील म्हणजे ट्रम्प यांची गुलामगिरी स्वीकारणं आहे, असा घणाघात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. अमेरिकेकडून कृषी माल आयात केल्यामुळेच भारतातील शेतकऱ्यांचं, भारतातील कापड उद्योगांचं आणि भारतातील औषध कंपन्यांचं मोठं नुकसान होणार असल्याचा आरोप राहुल गांधींनी संसदेत केलाय. त्यावरूनच संसदेत रणकंदन पाहायला मिळालं होतं. पण आता अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयानेच ट्रम्प यांनी जगातील प्रत्येक देशावर लागू केलेलं टेरिफ हे बेकायदेशीर ठरवलंय. पण इतरांचं ऐकतं ते ट्रम्प कसले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखीन आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालंय आणि आपण लागू केलेले टेरिफ कायम राहतील असं पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केलंय. त्यासाठी ट्रम्प यांनी अमेरिकन राज्यघटनेतील सेक्शन 122 चा उपयोग करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. या नियमाअंतर्गत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला कुठल्याही देशाच्या विरुद्ध 10% टेरिफ लागू करण्याचा अधिकार आहे, असा दावा ट्रम्प यांनी केलाय. हा दावा करताना ट्रम्प यांनी नेहमीप्रमाणे तिथल्या सर्वोच्च न्यायालयावर आणि त्या न्यायाधीशांवर देखील टीका केली आहे. अमेरिकेतील न्यायाधीश राष्ट्रद्रोही असल्याचा आणि त्यांना अमेरिकेच्या हिताशी देणं घेणं नसल्याचा गंभीर आरोप ट्रम्प यांनी केलाय. न्यायाधीशांना निर्लज्ज म्हणण्यापर्यंत ट्रम्प यांची मजल गेली आहे. आपण लादलेल्या टेरिफमुळेच जगातील अनेक युद्ध थांबण्यास मदत झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केलाय, ज्यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील संघर्षाचा देखील समावेश असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. आपण टेरिफ लागू करण्याची धमकी दिल्याने दोन्ही देशांनी युद्ध थांबवलं असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. एका अर्थाने काय तर भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध आपणच थांबवल्याचा पुनरुच्चार ट्रम्प यांनी केलाय. यामुळे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची पुन्हा एकदा कोंडी होणार आहे, गोची होणार आहे. मात्र ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विरुद्ध सर्वोच्च न्यायालय हा संघर्ष आणखीन वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी दावा केलेल्या 10% टेरिफ लागू करण्याचा त्यांचा अधिकार अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय मान्य करते आणि या निर्णयाला देखील रद्द करते. याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. मात्र तोपर्यंत संपूर्ण जगाला आणि सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांना अस्थिरतेचा सामना करावा लागणार आहे. तुम्ही काय विचार करता? ट्रम्प यांनी घेतलेला हा निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.